नमस्कार डॅशिंग तडफदार वकील मॅडम. अरे वा, आम्हाला वाटलं आम्हीच लवकर सकाळी उठून कामाला लागतो, पण तुम्ही बी लागता की? तुम्ही इथे काय करताय? अहो सकाळी उठून नेहमीप्रमाणे देवदर्शन घेतलं आणि मग तुमचं दर्शन घेण्यासाठी पुन्हा गाठलं. कालिंदी मॅडम, तुम्ही एवढ्या मोठ्या वकिलीन बाई, तर तुमच्या ऑफिसची अवस्था बघून तुमची आर्थिक परिस्थिती काही चांगली दिसत नाही वा. हे 5 स्टार हॉटेल नाही आहे, ऑफिस आहे. आणि मेहनतीच्या पैशाने घेतलेलं ऑफिस ना, हे असंच दिसतं. काय झालं, आम्ही बरेच दिवस झाले आमची एक जुनी अत्तराची शिशी शोधत होतो बा, हे तुमच्याकडे आले म्हणे. आमचं ऐका, येत्या सुनावणीला ही केस बंद करून टाक. तुमचा बी फायदा आहे आणि आमचा बी फायदा आहे. आणि कसे उगाच केस हारलात, नाव तर खराब होईलच. आमच्यामुळे उगा तुमचा चाललेला संसार मोडून बसायचा. हो, तोंड सांभाळून बोला जालिंदर निंबाळकर. वाटलेच होत. हे इमानदार लोकांचा ना हाच एक प्रॉब्लेम असतो, त्यांना फायद्याच्या गोष्टी कळतच नाहीत. सतत सतत तोट्यात पडायचं असतं. समाजसेवेचा किडा चावलेला असतो, लोकांचं भलं करण्याची खाट सुटलेली असते आणि हे सगळं करण्यात घरादाराचा विचारच करत नाही. आणि मग संसार तुटला तर रडत बसतात. हे बघा, अजून वेळ गेलेली नाहीये. नशिबानं तुमच्या पुढे एक संधी चालून आली. विचार करा. पुढे केसेस मिळालं नाही, खाणार काय? नाही, आम्ही आपलं तुमच्या काळजीपोटी तुमच्या पुढे मदतीचा हात द्यायला आलो. आता तो धरायचा का स्वतःच्या कर्मानं मरायचं, तुम्ही ठरवा. मला ना वकिलींनी शिकवलं की जे काही लढायचंय ना, ते कोर्टातच लढायचं, युक्तिवादाने आणि पुराव्याने. पण तुमच्यासारखे लोक पाहिलं ना की मला असं वाटतं की तुमच्यासारख्या लोकांना तुमच्याच भाषेत उत्तर देता आलं पाहिजे. मी केस लढणार आहे आणि तुम्हाला आत्ताच सांगते, नाही तुम्हाला कोर्टासमोर मी माझ्याकडे मदतीची याचना करायला लावली ना, तर नाव नाही लावणार कालिंदी धर्माधिकारी. उठा, निघा आता. आता वकिलीच्या शास्त्राप्रमाणे जे काय होतं ते कोर्टात होते, आम्हाला बी माहिती आहे मॅडम. आम्ही आपलं तुम्हाला एक संधी द्यायला आलो होतो बा. कसे त्या सूर्यामुळे उगा तुमचं नुकसान व्हायला नको. राईट. आता तुम्हाला स्वतःला स्वतःच्या पायावर दोंडा पाडून घ्यायचं म्हणल्यावर आम्ही तरी काय बोलणार म्हणा. चालते चालते, तुम्ही आम्हाला एक चॅलेंज दिला, आम्ही तुम्हाला एक चॅलेंज देतो. पोलीस, सूर्या, तुम्ही आणि कोर्ट सगळे आमच्या विरुद्ध उभे राहिले. हे पुराव्याच्या थप्प्या जरी लावल्या तरी ऐन वेळेला आम्ही ही केस आमच्या बाजूने फिरवून दाखवणार म्हणजे दाखवणार. कालिंदी धर्माधिकारी मॅडम, नाहीतर आम्ही बी जालिंदर निंबाळकर सर नाव लावणार नाही. येतो. दादाने जोखीम घेतली खरी, पण डॅडींच्या घरात जाऊन त्यांची एखादी वस्तू आणणं हे काय सोपं नाही. तिकडे काय पण होऊ शकतं. राजू, असं नको बोलू. आपण ना सगळे चांगले विचार करूयात, म्हणजे दादासोबत सगळं चांगलं होईल. तेजू, समद्यांच्या ह्याच इच्छा आहेत त्या, पण मालकांचं काय सांगता येत नाही. मालक काय आता बेसावध राहणार नाही. ती त्यासनी चांगलं ठावं आहे की ही केस म्हणजे त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे सूर्याला समद व्यवस्थित काळजीपूर्वक करावं लागणार आहे. जरा जरी काही चूक झाली का नाही तरी बी सूर्यान तुळजा त्याच्या हाती लागायची शक्यता नाकारता येणार नाही. चुकून जर जालिंदरच्या तावडीत सापडली दोघ जण तर सगळं संपलं म्हणायचं.
देवी आई आमच्यावर कृपा कर. सूर्य आणि तुळजा कुठल्या अडचणीत असतील तर त्यांना सोडीव. त्यांना संकटातून बाहेर काढ. दादा वहिनी आले. दादा बहिणी तुम्ही व्यवस्थित आहात ना? वय दादा काय झालं तिकडे? सापडलं का पंचा? वय एकच नंबर दादा. आता बघू डॅडींना कोण वाचवते ते. आता फक्त पंचा आणि शालेना त्याच्या नखातले धागे जुळले पाहिजे. तुळजा, सूर्या, लय मोठी कामगिरी पार पाडली तुम्ही दोघांनी. अरे त्या जालिंदर नावाच्या रावणाच्या लंकेत जाऊन ही समद पार पाडणं सोपी गोष्ट नव्हती. आमचा जीव निस्ता टांगणीला लागला होता. पर तुम्हा दोघांना सुखरूप बघून आता जीवात जीव आला बघा. तुम्हा दोघांना काही झालं असतं तर? तुम्ही दोघं नजरेसमोर नाही ही गोष्ट आता सहनच होत नाही. काळीचं नुसतं घाबरायला लागतं बघ. आई कशाला काय होते आता आम्हाला? तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी असताना कुठल्या संकटाची बिशात आहे का आमच्यावर कोसळायची? हे बघ आता रडायचं नाही, आता लढायचं. सूर्या, अरे वहिनी लय काळजी करत होत्या तुमची. आई आतापर्यंत आपण लय हाल बघलं, आता त्या जालिंदरचा हाल करायचं. त्याला त्याच्या सगळ्या गुणांची शिक्षा द्यायची. अगं त्याचा दिवस भरला आता आई, तू नको काळजी करूस. आणि दिव्या आहेच की आपल्या पाठीशी, तीच आपल्याला विजय मिळवून देईल बघ. आणि ही तर सुरुवात आहे, एक मार्ग मोकळा झाला. आता हळूहळू ना जालिंदरच्या सगळ्या नाड्या आवडू आपण. कोर्टाकडे पण त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आई लवकरच शालनात त्याला न्याय मिळवून देईल बघ. आता सगळं चांगलं होणार. थांबा. काय काय झालं साहेब? काय राहिलंय का? प्रभाकर राव, तुम्ही लय मोठं काम करायला चाललंय बरं का. काही झालं तरी ती भाग्य आपल्या ताब्यात आली पाहिजे. अहो पण ती पोरगी आमच्या बरोबर यायला नाही म्हणली तर? मग तुम्ही जगणार नाही. काय एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती पोरगी म्हणजे आपल्यासाठी हुकमाचं पान आहे. आपण ते पान टाकलं की आपण जिंकलो म्हणून समजा. जर आपण नाही जिंकलो तर तुम्ही दोघं आयुष्यात न उठला म्हणून समजा. नाही नाही साहेब, आम्हाला मरायचं नाही साहेब. नाही ना, मग नीट काम करायचं. मी काय सांगतोय ना ते नीट ध्यानात घे. जर का ती पोरगी आपल्याकडे आली तर डॅडी केसमधनं बाहेर पडतील. मग डॅडींना वेळ मिळाला तर खेळ पण व्यवस्थित खेळतील ना डॅडी. ऐका नाही, पाहिजे तेव्हा ते कसं पण स्वतःला वाचवू शकतात.